आवाज क्लिअर पोहोचतोय? यस सर, यस सर. सो वन्स अगेन आय विश यू ऑल गुड इव्हनिंग. आजचं पहिलं वाक्य आहे काय? आम्ही नवीन ग्रुप जॉईन करणार आहोत. वर्बल क्वेश्चन काय होईल आता? बघा, वी आर गोइंग टू जॉईन न्यू ग्रुप. फक्त प्रॅक्टिस आहे आज. वन वे ट्रॅफिक करू आपण, काय अडचण नाही, म्हणजे आपला जास्त सेट्स होतील. हा, काय होईल मग? व्हेरी नाईस. आम्ही नवीन ग्रुप जॉईन करणार आहोत का? आता स्वतःला कसं काय वाक्य विचारायचं? आपण काय येरवड्याला आहे का? हा, पागलखान्यामध्ये नाही. मग आपण समोर त्याला विचारायचं, आम्ही जॉईन करणार आहोत. तुम्ही नवीन ग्रुप लिहा रे, ऑनलाईन वाले सगळे. जॉईन करणार आहात का? ऑनलाईन वाले तुम्हाला सर्वांना वाक्य बनवता येतात. आज फक्त प्रॅक्टिस असल्यामुळं फटाफट माझ्या बरोबर लिहा. आहात का? डोकं लावायचं नाही. काय करायचं घ्यायचं आणि बाकी सर्व वाक्याचा भाग जो आहे तो रिपीट करायचा. आर, वीच्या ऐवजी आपण तुम्ही लिहिले, आम्हीच्या ऐवजी तुम्ही लिहिले, त्यामुळे इंग्लिश मध्ये वीच्या ऐवजी काय येईल? यू येईल. यू आणि बाकी आहे तसं रिपीट करायचं. गोइंग टू जॉईन न्यू ग्रुप. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? हा, ऑनलाईन ऑफलाईन कोणाला काय अडचण आहे का? सर नंबर आजचा 86 आहे, बरोबर? ऑनलाईन यस सर. का बरं? नंबर इज डाऊन टुडे. हा, नंबर 3. एनी मिनिंगफुल डब्ल्यू एच क्वेश्चन काय होईल? तुम्ही सांगा. मी आज सुचवतो तुम्हाला. तुम्ही बोला रे, ऑनलाईन ऑफलाईन मध्ये. आम्ही नाही, तुम्ही. तुम्ही नवीन ग्रुप केव्हा म्हणून आपण का तिकडे म्हणू आपण निगेटिव्हला, केव्हा जॉईन करणार आहात. चालतंय? का जॉईन करणार आहात? हा चालू तर ग्रुप आहे ना, मग नवीन कशाला? काय गरज नवीन ग्रुपची? आज आपण 3 सेट घेऊ. हा, काय होईल मग? का अगोदर, सॉरी, का केव्हा करणार आहात? तर केव्हा अगोदर लिहायचं वेन. वेन नंतर बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर आणि ते अख्खच्या अख्खं रिपीट करा. आर यू गोइंग टू जॉईन न्यू ग्रुप? केव्हा जॉईन करणार आहात? आणखी काय म्हणता येईल? तुम्ही कोणता न्यू ग्रुप, नवीन ग्रुप जॉईन करणार आहात? करणार आहात. तुमचा होमवर्क चेक केला का? नक्की नोटबुक मध्ये लिहिलं? ओके. कोणता आहे? काय डब्ल्यू शब्द आला सांगा लवकर. मराठी सांगा रे अगोदर. कोणता न्यू ग्रुप? हा, विच न्यू ग्रुप हा झाला तुझा डब्ल्यू एच शब्द. आपलं काय ठरलं होतं? कोणताही डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना डब्ल्यू एच शब्द अगोदर लिहून त्यानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. डब्ल्यू एच शब्द लिहिला आपण, वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं, तो रिपीट करायचा. सांगा. आर यू गोइंग टू, गोइंग टू कॅन बी स्पोकन एज गोना. ठीक आहे. विच न्यू ग्रुप आर यू गोना जॉईन? सो सो न्यू ग्रुप आपला ऑलरेडी डब्ल्यू एच शब्दामध्ये आलं, त्यामुळे डबल लिहिण्याची गरज नथीच आहे. हा, पुढं. हा, आणखीन काय होऊ शकतं? कोण कोण म्हणा किंवा कोण म्हणा, चालतंय. कोण नवीन ग्रुप, कोण कोण म्हणलं तर चालेल. हा, काय अडचण नाही. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. नवीन ग्रुप काय जॉईन करणार आहे. ऑनलाईन वाले माझ्या बरोबर लिहा आणि बोर्डवर न बघता लिहिलं तरी चालतंय. कोण कोण नवीन ग्रुप जॉईन करणार आहे किंवा कोण आहे, कोण म्हणा. कोण लगावेल मग सांगा. हु. आता कोण म्हणल्यास काय होईल? आरच्या ऐवजी काय लिहिता येईल? इज लिहिता येईल. कोण इज रिप्रेझेंटिंग अ सिंग्युलर सब्जेक्ट, बरोबर?
हु इज बाकी आहे तसंच. ऑनलाईन वाले नका रे बोलू. गोइंग टू जॉईन न्यू ग्रुप. हु इज गोइंग टू जॉईन न्यू ग्रुप. आज लेट झालंय. लेट अस एन्जॉय द मोर सेट्स. आज आपण टाइम थोडा वाचवण्याचा प्रयत्न करू. 86 लाच लॉक झाले आज. 86 लोक आहे फक्त. हा. अच्छा. गायकवाड सर आणि गोरे सर, मला असं वाटतं ते स्कॉलरशिप वाल्यांचं परमिशनचा जो विषय आहे त्याच्यामुळे 8 ची मुलं मायनस झाली वाटतं आज. बरोबर आहे का? एम आय राईट? यस सर, यस सर. हा, ठीक आहे. तोपर्यंत आपण हे पण करून घेऊ एक्सपान्शन. ते ओके. त्याच्यामुळे आजचा प्रेशर कमी आहे युट्यूबला, झूमला. ठीक आहे, चला. हु इज गोइंग टू जॉईन न्यू ग्रुप. सो सिंपल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चनचे आपण 3 क्वेश्चन दिले. बरोबर. लेट अस गो टू द निगेटिव्ह साइड. हा. आम्ही नवीन ग्रुप जॉईन करणार नाही आहोत. आम्ही नवीन ग्रुप जॉईन करणार नाही आहोत. लक्षात घ्या, इथं तुम्हाला मुद्दाम मराठी शिकवतो कारण मला तुमच्या मराठीविषयी खूप मोठा आत्मविश्वास आहे. तुमची मराठी लय भारी आहे. हा. आता इथं तुम्ही म्हणाल की सर आम्ही नवीन ग्रुप जॉईन करणार नाहीत, तर याचा अर्थ काय? चालतंय का? करणार आहोत, करणार नाहीत, चालतंय ना? ते पण चालतंय, है ना? नाही आहोत हे प्रॉपर मराठी झालं. नाहीत पण आपण म्हणतो. नाहीत म्हणजे काय? नाही आहोतच अभ्रंश झालंय आणि ते नाहीत झालंय. नाही आहोत ते नाहीत. चालेल, ते पण चालेल. चला. काय होईल मग? सॉरी. आम्ही ना, हा, सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट लिहिलं की तुमचा निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. वी आर नॉट गोइंग टू इज गोइंग टू जॉईन काय? सॉरी, न्यू ग्रुप. निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी 2 प्रकारे. वी आरंट गोइंग टू जॉईन न्यू आणि ग्रुप मी कॉमन लिहिले. ठीक आहे. माझ्याकडे जागा कमी आहे. मी पण माकडांची स्टोरी ऐकलेली आहे, मला माहिती आहे. तुम्ही पण अनुकरणीय प्राणी आहात. तुम्ही पण असं करण्याची शक्यता आहे, मात्र असं करू नका. नंबर 2. वर्बल क्वेश्चन काय होईल? सब्जेक्ट समोरच्या व्यक्तीला आपण काय करू? तुम्ही क्वेश्चन विचारू. तुम्ही नवीन ग्रुप जॉईन काय? बोल बोल बोल, उभा राहा. बोल लवकर. बघितलं का? नमुना बघा. वर्बल क्वेश्चन राजा, हसू नको, जोक नाही करत. वर्बल क्वेश्चनला शेवटी का लिहायचं असतं हे मराठीत सांगितलं मी. मग वर्बल क्वेश्चन नंबर 2 ला असतो रे बाबा. जॉईन करणार जे आहे तसंच लिहायचं आणि ते शेवटी का लिहायचं ना रे बाबा? नाही तर का, शेवटी का लिहायचं? दॅट मेक्स युअर वर्बल क्वेश्चन. बरोबर. आणि ऑनलाईन वाले बोल नका प्लीज. ऑनलाईन वाले माईक बंद करा. कोणाचा माईक चालू आहे सर? ऑनलाईन वाले माईक बंद करा. 87 म्यूट ऑल, म्यूट ऑल. आरव टिपे, आपला माईक चालू होता, प्लीज माईक बंद करत चला. काय होईल वर्बल क्वेश्चन? नंतर च्या ऐवजी यू लिहिलं, कारण का आम्हीच्या ऐवजी तर तुम्ही लिहिलंय. आपण स्वतःला क्वेश्चन विचारण्याच्या ऐवजी आपण समोरच्या व्यक्तींना क्वेश्चन विचारतोय. म्हणून आर यू आणि बाकी आहे तसंच. बघा, आर इकडे घेतलं, च्या ऐवजी यू लिहिलं आणि बाकी आहे तसं रिपीट करायचं ठरल्याप्रमाणे. नॉट, बोट ठेवून करा, काही अडचण नाही. गोइंग टू जॉईन. श्रद्धा मॅडम आहात का तुम्ही? येस सर. व्हेरी गुड, नाईस. राजमाने मॅडम आहेत का? निगेटिव्ह मार्क सेंटेन्स 2 प्रकारे. आरंट. राजमाने मॅडम कुठे गेल्या? भाताला फोडून टाकायला गेल्या? नाही, ते बरं आहे ना, चांगली गोष्ट आहे. स्वयंपाक करता करता लेक्चरचा आनंद घेता येतो. आरंट यू
गोइंग टू जॉईन काय न्यू ग्रुप. अंदाज आले का? अंदाज आले का? नाही आले. ओके येस पुढं आले झाले झाले सर. येस सर येस सर येस सर येस सर 3 बॅग्स फुल. ओके बाबा ब्लॅक शिप. चला तुम्ही तुमचा क्वेश्चन आता घ्या. नवीन ग्रुप का जॉईन करणार नाहीत? डोकंच लावायचं नाही. का अगोदर लिहायचं जसं आपण ठरलं होतं तसं. वाय अगोदर लिहायचं. WH शब्द लिहिला की बोट ठेवायचं आपलं नंबर 2च्या वर्बल क्वेश्चन वर आणि आहे तसा क्वेश्चन रिपीट करायचा. आर यू नॉट गोइंग टू जॉईन काय न्यू ग्रुप. ग्रुप हा शब्द कॉमन घेण्याचा प्रयत्न करतो मी जागा कमी असल्यामुळं. दुसऱ्या पद्धतीनं वाय आरंट यू गोइंग टू काय जॉईन न्यू ग्रुप. तर 2-2 लिहिले मी. आपण इकडे कोण लिहिलं होतं, इकडे कोण कोण लिहू आपण. चालतंय ऑनलाईन वाले कोण कोण. येस ओम ओमकार परंडकर लिहितोय का रे? कोण कोण येस सर. लिहितोय? नवीन ग्रुप तेजश्री लिहिते का सर? आहे. मला हे फोरचे हे 2च नाव माहिती आहेत. तेजश्री लिहिते का? मग कोण कोणला काय होईल रे? बरा ओम सांग. ओम हु ऑल. प्रीतीकडून सगळे डब्ल्यू शब्द लिहून घे. ओमकार हु ऑल. श्रद्धा मॅडम सगळ्यांना डब्ल्यू शब्द आणि जे काही टाइम फ्रेजेस आहेत काल आज उद्या परवा उद्या या वर्षी पुढच्या वर्षी गेल्या वर्षी हे सगळे शब्द पाठ करून घ्या. हा हु ऑल नंतर बोट ठेवायचं नंबर 2ला वर्बल क्वेश्चनला. आर बोला गोइंग. हो काहीतरी राहिलं आपलं. करणार आहेत कसं काय होईल? तुम्ही मला बोललं नाही. करणार नाहीत. कोण कोण करणार नाहीत. निगेटिव्ह झालंय ना. हु ऑल आर. आर नंतर काय यू इथं आलं हु ऑल मध्ये. राहिलेलं काय शिल्लक नॉट गोइंग टू जॉईन काय न्यू ग्रुप. चालेल. और हु ऑल हा आरंट गो यू यू लिहिण्याची गरज नाही आहे ना. गोइंग टू जॉईन न्यू ग्रुप. उद्या आपण आपलं प्रॅक्टिसचं ओरिएंटेशन थोडंसं बदलणार आहोत. काय उद्या डायरेक्ट क्वेश्चन देणार आपण हा. प्रॅक्टिकली युज्ड क्वेश्चन्स ऑफ गोइंग टू हा उद्याचा प्रॅक्टिसचा विषय असेल. ठीक आहे. लिहून घ्यायचं सगळं व्यवस्थित. झालं. चला पुढचं वाक्य सांगा मला. पुढचं वाक्य माझ्याबरोबर लिहायचं सगळ्यांनी आज माझ्याबरोबर द्यायचंय. पुढचं वाक्य सांगा. ऑनलाईन वाले सांगा रे. ग्रुप नंबर 1 नवीन वाक्य सांगा मला. कोणतरी एक जण नवीन व्यक्ती सांगा. नवीन व्यक्ती नवीन वाक्य नवीन ग्रुप. ग्रुप नंबर 1 नवीन मधला एक व्यक्ती सांगा मला. ग्रुप नंबर 1 ओके. ग्रुप नंबर 1चा टाइम संपलेला आहे. ग्रुप नंबर 2 सांगा. ग्रुप नंबर 2 नवीन व्यक्ती सांग. अजय नाव सर. सांग. नवीन अजय नवीन व्यक्ती नाव सांगा. सर. अजय. ध्रुव. ए ध्रुव तू नवीन आहे का रे? तू फार जुना झाला. अजय पण जुना आहे. नवीन सांगा कोणतरी. ग्रुप नंबर 2 मध्ये नवीन कोण आहे का? काव्या नवीन आहे का? हा. ओके सांग बाळा.
वाक्य सांग. आम्ही क्रिकेट खेळणार आहोत. आम्ही झालं परत. ल्या वाक्य ल्या. मुले क्रिकेट खेळणार आहेत. मुले म्हणजे विद्यार्थी या अर्थाने घेऊ आपण. मुले क्रिकेट खेळणार आहेत. मुले क्रिकेट खेळणार आहेत. ऑनलाईन वाल्यांना क्लिअर दिसतंय का? गायकवाड सर दिसतंय का? Yes, sir. ओके ठीक आहे. नाईस. थँक्यू मॅडम. मुले क्रिकेट खेळणार आहेत. मग मुलांसाठी आपण वापरू स्टुडंट्स. स्टुडंट्स आर गोइंग टू प्ले क्रिकेट. पहिलं वाक्य. कोणाला काय डाऊट आहे? सोपं झालं ना? आपोआप तुम्हाला यायला पाहिजे होतं. पुढं वर्बल क्वेश्चन काय होईल सांगा? शेवटी का म्हणलं की तुमचा वर्बल क्वेश्चन तयार झाला. मुले क्रिकेट खेळणार आहेत का? डोकं न लावता काय करा? हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लावा. डोकं तुमच्या जागेवर ठेवा. आर लिहायचा आणि बाकी आहे तसं स्टफ जो आहे तो रिपीट करायचा. आर च ए कॅपिटल, एस च एस कॅपिटल लिहिण्याची गरज नाही. हे पण सांगावं लागतं मला. आर स्टुडंट्स बाकी आहे तसं काय? गोइंग टू प्ले क्रिकेट. बरोबर. आता तिसरा WH क्वेश्चन. मुले क्रिकेट केव्हा खेळणार आहेत? काय होईल? वेन अगोदर लिहायचं आणि ठरल्याप्रमाणे वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. मग वेन आर 4 नंबर नाही रे बाळा. तुला दिसतं कमी का? मी किती नंबर लिहिलाय? बोंबलून सांगितलं बघा यांना काय. 3 नंबर हे कोड नंबर आहे WH क्वेश्चनचा. WH क्वेश्चन ऑलवेज आपण 3 नंबर म्हणून लिहितो. केव्हा म्हणजे काय? वेन. माझ्याबरोबर ले. एवढं स्लो लिहितो तर त्याचं मागे राहिले. तुझं तिसरंच आहे वाटतं. आणखी चौथीला पण नाही आला. फोरची मुलं सगळे माझ्याबरोबर लिहा. वेन नंतर काय करायचं? बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर. आर स्टुडंट्स गोइंग टू काय? प्ले क्रिकेट. मी छोटं लिहितोय, माझ्याकडे जागा कमी पडली. लिहिलंय मी वेन आर स्टुडंट्स गोइंग टू प्ले क्रिकेट. वेन नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. ठीक आहे. व्हेरी गुड. शांत लिहा. पुढं एक्सलंट सेंटेन्स लिहा. मुले क्रिकेट किती वेळ खेळणार आहेत? मुले क्रिकेट किती वेळ खेळणार आहेत? ऑनलाईन वाले टीचर्स आणि स्पेशली काय इंग्लिशचे टीचर्स लक्ष द्या. काल आमचं मी बहुतेक गोरे सरांना आणि कवाळे सरांना किंवा गायकवाड सरांशी बोललो असं वाटतंय. अर्थात बघा ही सगळी वाक्यांची प्रॅक्टिस स्कूलमध्ये रेग्युलर लेक्चर्सला करून घ्या. दुसरी गोष्ट, जे रेग्युलर तुमचं इंग्लिशचं बुक आहे त्याचं रिडिंग एक पेज कमीत कमी 10 टाइम्स करून घ्या. 10-20 जोपर्यंत त्याला फ्लो चांगला येत नाही तोपर्यंत. आणि त्या तुमच्या इंग्लिशचं बुक जे आहे त्याच्यातला प्रत्येक वर्ड त्यांना क्लिअरली मिनिंग सहित आला पाहिजे. प्रोनाउन्सिएशन आलं पाहिजे, वर्डचा मिनिंग आला पाहिजे. आणि दिस इज व्हॉट युअर सिलेबस इज देअर फॉर द अकॅडमिक सेशन.
दुसरं काही डोकं लावू नका. शिक्षण व्यवस्थेनं काय डोकं लावायचं लावू द्या, फरक नाही पडत. सो दिस इज द राईट वे. कारण का, जोपर्यंत आपला लँग्वेज क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण त्या लँग्वेजचा अभ्यास नाही करू शकत. म्हणजे काय, कमीत कमी आपल्याला लँग्वेज बोलता आली पाहिजे. तात्पर्य जेव्हा आपल्याला बघा, आपण जेव्हा तुम्ही किंवा आपण सगळे मिळून जेव्हा मराठीच्या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण या गोष्टींचा अभ्यास चालू केला त्यावेळेस आपल्याला मराठी बोलता येत होतं का नव्हतं? बोलता येत होतं ना. म्हणजे अगोदर ती लँग्वेज बोलता आली पाहिजे, आणि लँग्वेज ती एखादी लँग्वेज जेव्हा बोलता येते तेव्हाच त्याचा आपण अभ्यास करू शकतो. आपल्याला लँग्वेज बोलता येत नाही, लोकांचं मला आश्चर्य वाटतं. लँग्वेज याला बोलता येत नाही, चला रे आपण आज नाऊन शिकू. अरे कशाचं नाऊन शिकतो? चला आपण आज प्रोनाऊन्स शिकू. कशाला पाहिजे? तुला इंग्लिशच माहित नाही, इंग्लिश मधील कोणत्या गोष्टींना नाऊन म्हणतात, कोणत्या गोष्टींना प्रोनाऊन्स म्हणतात, कोणत्या गोष्टींना व्हॉट एव्हर वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब म्हणतात, ही पुढची गोष्ट आहे. बट फर्स्ट स्टेप इज टू स्पीक इंग्लिश इन अ नॉर्मल मॅनर. तुम्हाला ऍटलिस्ट मोडकं तोडकं बोलता आलं पाहिजे, देन ओनली यू कॅन स्टडी दॅट. तुमच्याकडे गोष्ट आहेच नाही समोर आणि त्याचा अभ्यास कसा काय करता येईल? तात्पर्य या गोष्टी करा. मला असं वाटतं सूचना क्लिअर आहेत. श्रद्धा मॅडम क्लिअर आहे? येस सर. हा, अर्थात तुम्हाला ऍडिशनली टाइम भेटला, तुम्ही काय ते राईम्स म्हणा, डान्स करा, दॅट इज युअर लुक आफ्टर. सो मुलांना त्या विषयामध्ये गुंतवायचं कसं? लहान लहान स्टोरी बुक्स असतील, स्टोरीज असतील, ते पण आता मी नवीन स्टोरी किंवा तुमच्या त्या रेग्युलर बुक्समध्ये त्यांना समजणाऱ्या स्टोरीज असतात, त्याप्रमाणे त्या तुम्ही कव्हर केलं तरी चालतंय. मात्र मेन फोकस असला पाहिजे शब्दांचं पाठांतर करणं मिनिंग सहित, ते शब्द त्याला प्रोनाउन्सिएशन प्रॉपर आलं पाहिजे. त्यामुळे रिडिंग एक पेज मिनिमम 10 टाइम्स घ्या, मिनिमम 10 टाइम्स एका व्यक्तीकडून. असं नाही की 10 लोकांनी वाचलं तर मग 10 टाइम झालं ना, नाही नाही, एकाकडून एक पेज 10 टाइम्स घ्या. म्हणजे असं नाही की आजच घ्यायचं ते, म्हणजे 2 दिवस 3 दिवस लागू द्या. जोपर्यंत तो त्या पेजमध्ये परफेक्ट होत नाही रिडिंग मध्ये तोपर्यंत त्याला पुढे घेऊन जाऊ देऊ नका. दिस इज कॉल्ड ॲज इंडिव्हिज्युअल पेज पासिंग. अख्खा सब्जेक्ट तर विषयच नाही, प्रत्येक पेजमध्ये त्याला पास करा. जर तो त्या पेजमध्ये फेल होत असेल तर त्याला अगोदर ते पेजमध्ये पास करून घ्या, अँड देन सेकंड पेज, देन थर्ड पेज, अँड देन बिकम्स युअर लेसन. आहे हा एका लेसन मध्ये पास झाला. सो लेट द स्टुडंट्स नो की प्रत्येक आपल्याला पेजमध्ये पास व्हावं लागतं. ठीक आहे. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन्स विच वर व्हेरी मच नेसेसरी. हा, मुले क्रिकेट किती वेळ खेळणार आहे? डब्ल्यू शब्द काय आला? किती वेळ? किती वेळ म्हणजे काय? अरे 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 अरे, क्या बात आहे. फॉर बघा ऑनलाईन वाल्याने सांगितलं, फॉर हाऊ मच टाइम. हे तुमच्याकडे रेडीमेड ठेवा. वन्स युअर डब्ल्यूएच वर्ड कम्स ऑन पेज, लँड्स ऑन पेज, आफ्टर दॅट पुट युअर हँड टू नंबर 2 वर्बल क्वेश्चन आणि तिथं लिहा आर, बोला, स्टुडंट्स गोइंग टू प्ले. ग्रुप नंबर 2 बोलू शकतो मी. प्ले ग्रुप नंबर 2 तुमचा टर्न आहे. क्रिकेट. व्हेरी गुड. आणखी एखादा डब्ल्यू शब्द लिहू शकतो का आपण? कोणती मुलं लिहिता येईल? कोणती मुले क्रिकेट खेळणार आहेत? डब्ल्यू शब्द काय? ग्रुप नंबर 2 सांगा, सगळे मिळून सांगू शकता. स्टुडंट. क्या बात आहे. कोणती मुले रे बाबा? मराठीत सांगा अगोदर. प्ले क्रिकेट. क्वेश्चन नाही, तुला अगोदर सांगितलं मार्क द डब्ल्यूएच क्वेश्चन. कोणती मुले? हा, आता इंग्लिश सांगा. विच स्टुडंट्स, आणि त्याच्यानंतर काय करायचं? बोट ठेवायचं आपलं वर्बल क्वेश्चन वर आणि तो रिपीट करायचा. हा बोला. आर गोइंग टू प्ले प्ले क्रिकेट. काय? क्रिकेट. दॅट्स इट. कोणाच्या घरातलं पातेलं वाजतंय रे? कशाला पाहिजे पातेलं वाजायचं? कोणी म्युझिक देऊ नका पाठीमाग मुलांसाठी. AR रहमान बनू नका इकडं प्लीज. 1 तास चिडी चूप. त्या मुलाच्या आसपास कोणी फिरकायचं नाही. हा, तुम्ही असाल तर ऐका अगोदर. त्याच्या कानात म्युझिक वाजू नका प्लीज. थोडं शांती. कारण का ते 100 लोकांच्या कानात चाललंय तुमचं पातेलं. चला, निगेटिव्ह काय होईल? सांगा. ग्रुप नंबर 3 मुले
बोला रे सगळे मिळून, काय अडचण नाही. क्रिकेट मुले क्रिकेट खेळणार नाहीत. नाहीत. ग्रुप नंबर 3 वाला पार्टी, वाला सामनगाव नाहीत. चला, काय होणार आहे मला सांगायचं. निगेटिव्हला आर नंतर नॉट लिहायचं. दॅट्स इट. हा स्टुडंट, बोला कोण बोलताय. हा हा, तर यस कुठं खाऊन टाकायचं का. ह्याच्यामुळे जिंदगी गेली ना सगळी. स्टुडंट यस काय टाइमपास लिहिलं का मी. स्टुडंट्स म्हणा, हसू नका, काही टाइमपास करू ना, मी खरं सांगतो. बी लिटल सिरियस. स्टुडंट्स म्हणा रे, काय एवढं तुम्हाला चावतंय का यस ते. स्टुडंट्स हा आर नॉट गोइंग टू प्ले, बरोबर आहे का, क्रिकेट. तुमच्या ह्या आज्ञानामुळे मी मास्तर आहे ना. तुमच्या एडेपणामुळं तुम्ही यस म्हणत नाही म्हणून मी यस सांगतो, म्हणून यस म्हणून यस म्हणून मास्तर झालो. हाच फरक आहे आपल्यामधला. फक्त यस तुम्हाला आलं तर आपला फरक संपला. वी विल बी ऍट द सेम प्लॅटफॉर्म. हा चला सांगा. नको दुसऱ्या पद्धतीने काय होईल. स्टुडंट्स आरंट म्हणायचं. दॅट्स इट. किती सोपं आहे बघा इंग्लिश. आरंट गोइंग टू प्ले क्रिकेट. ओम आणि तेजश्री, सोपं आहे का इंग्लिश. Yes, sir. ओम आणि तेजश्री सांगा. व्हेरी गुड. किती सोपं आहे. मग आता पुढचं वाक्य काय लिहायचं. हा चला रे, ग्रुप नंबर 3 तुम्ही सांगू शकता. मुले थांबा, तू सांग रे बाबा, तू सांग. हा मुले आ खेळणार नाहीत का. व्हेरी गुड. माणकेश्वर, माणकेश्वर का. अरे गाव सांग. धाराशिव. गाव सांग, गाव. सावरगाव. हा माणकेश्वरच्या पलीकडचं ना. मानकेश्वरच्या पलीकडचं ना, म्हणून मानकेश्वर म्हणलं. बस व्हेरी गुड. सावरगाव सांग की रे. धाराशिव कुठं आलं तिकडं, 70 किलोमीटर. मुले क्रिकेट खेळणार नाहीत का. काय होईल, डोकं लावायचं नाही. आर इकडं आणि आर तिकडं. बोला आर. हा बोला रे, ग्रुप नंबर 3 स्टुडंट्स, बोला रे तुम्ही पण. हा गोइंग टू, काय केलं आपण, सहाय्यक क्रियापद हेल्पिंग वर्ब जे आहे सुरुवातीला ठेवलं आणि बाकी सगळं वाक्य रिपीट केलं. आर स्टुडंट्स गोइंग टू प्ले. हा व्हेरी गुड. सांग की मला. बघ आर स्टुडंट्स नॉट म्हणा की. मग नॉट विसरल तर नॉट सांगा मला. बघा इकडं आर इकडे लिहिलं, स्टुडंट्स नॉट राहील आपलं. नॉट लिहू आपण. चला, नॉट गोइंग टू प्ले क्रिकेट. दॅट्स इट. टुडे टुमॉरो नाही आहे ना. किंवा दुसऱ्या पद्धतीने काय होईल. ग्रुप नंबर 3 आरंट स्टुडंट्स. चला ग्रुप नंबर 3 थकले वाटतं, झोपले सगळे. ग्रुप नंबर 4 सांगा रे. आरंट स्टुडंट्स हा गोइंग टू Going to play cricket. व्हेरी गुड प्ले क्रिकेट. व्हेरी नाईस. हा आणखीन काय. ओके, आणखीन काय म्हणजे आणखीन बनवलंच आहे ना. पण डब्ल्यू एच क्वेश्चन काय बनवू शकतो. काय बनवू शकतो. मुले क्रिकेट का खेळणार आहेत. दॅट इज अवर पेट क्वेश्चन. बरोबर. लिहा मग, मुले क्रिकेट का खेळणार नाहीत. आहा, मुले क्रिकेट का खेळणार नाहीत. काय करायचं आता. का अगोदर लिहायचं आणि नंतर वर्बल क्वेश्चन नंबर 2 ला बोट ठेवून ते रिपीट करायचं. वाय बोला. ग्रुप नंबर 4 आर Why Why are to play? students why are going नॉट. ए झोपेत, झोपेत बोलला का रे. जागा असल्यासारखं बोला. जागा असल्याप्रमाणे बोला. गोइंग टू प्ले क्रिकेट. काय लोकांचा झोपेत आवाज येतोय मला. पुढं काय होईल. वाय दुसऱ्या पद्धतीचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. वाय why आर aren't students going to play cricket? स्टुडंट्स Going to play cricket. Going to play cricket. गोइंग टू प्ले
cricket? Why aren't students going to play cricket? समजलं? अशा पद्धतीने आपण आज देखील 2 सेट 3-4 झाले असते, मात्र ते गोंधळ झाला. कालचे मुलं खूप जास्त झाली त्यामुळे मी डिस्टर्ब झालो आणि आय थॉट टू गेट इन्व्हॉल्व ऑल द पार्टिसिपंट्स, परंतु आज पार्टिसिपंट्स ऑलरेडी कमी झाले. चला, 4th स्टँडर्ड साठी 4th to 6th साठी होमवर्क मी सांगतो. 4th to 6th साठी होमवर्क आहे काय? रिपीट किती वेळेस? ऍट लिस्ट ट्वाइस, 2 वेळेस रिपीट करायचं. 7th and above. रिपीट ट्वाइस, 2 टाइम्स म्हणजे ट्वाइस. बर, सेल्फ. चला, श्रद्धा मॅडम सांगा तुमची चॉईस, कारण तुम्हाला कालचा अनुभव असेल किती केलं मुलांनी, त्याप्रमाणे सांगा. दिसतोय का माझा खालचा पार्ट? दिसतोय का बोर्डचा? बोर्डचा बॉटम दिसतोय का सर ऑनलाईन वाल्यांना? ऑनलाईन वाल्यांना बोर्डचा बॉटम दिसतोय का? गायकवाड सर, गोरे सर, कवाळे सर, बोला. यस सर. अंधार दिसतंय ना? ओके, चला. दिसतंय का खालचा? दिसतंय का खालचा पार्ट इथला? ओके, तर मॅडम सांगा सेल्फ किती सांगायचे 4 to 6 ला? 4 sets. 4 सांगायचे का? चालतंय, चला करून घ्या व्यवस्थित. चला, वरती मात्र मी आज वाढवणार आहे, आज थोडस एक्स्ट्रा देणार आहे. किती देऊ सांगा सेल्फला? सांगा कवाळे सर. कालच्या पेक्षा जास्त किती? गोरे सर किती सांगा? किती? नाही नाही, कालच्या पेक्षा जास्त आहे का? मला पण मॅथ्स येते थोडंफार. 6 सेट्स. मला पण ऍडिशन येते. काल 5 सांगितले होते, आज 6 करून घ्या. 5 तर तुम्ही लेक्चर मध्ये करून घ्या, रेग्युलर लेक्चर मध्ये. आणि प्लीज गिव्ह प्रायोरिटी टू लर्निंग लँग्वेज फर्स्ट. लँग्वेज आल्याशिवाय बाकीचा काहीच उपयोगाचा नाही आपल्याला. ठीक आहे? लँग्वेज टीचर्स, इंग्लिश लँग्वेज. एकदा यांना लँग्वेज आले की प्रत्येक वर्षी आपल्याला हे शिकवण्याची गरज नाही. दे विल बी एबल टू रीड अँड अंडरस्टँड द सब्जेक्ट कंटेंट्स. बरोबर? चालेल का टीचर्स? चलेगा इतना? झालं का लिहून लहान मुलांचं? ऑनलाईन वाले लहान मुलांचं लिहून झालं का? Yes, sir. तेव्हा इथले लहान मुलं आणखी तेच आहेत. लिहा ना. पुढे लिहिलंय. Yes, sir. लिहिलं? Yes, sir. Yes, ऑल राईट, ऑल राईट. चला, शाल वी हॅव पॉज? Yes, sir. Yes, sir. ओके, विल हॅव पॉज. Yes, sir.